नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून अखिल भारतीय आगरी परिषद आयोजित 1 सप्टेंबर रोजीच्या जासई येथे होणाऱ्या मेळाव्याच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा। 1 सप्टेंबर 2024 रोजी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या जासई या गावी अखिल आगरी परिषदेने एक महामेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याचं नियोजन कसं असावं याबद्दल काल 23 तारखेला शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अखिल आगरी परिषदेचे अध्यक्ष समाजसेवक दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक नियोजन सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेमध्ये समाजाचे मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि 1 सप्टेंबर रोजी मेळावा कशा प्रकारे शांततेने पार पाडावा, मेळाव्यामध्ये कुठले विषय घ्यावे याबद्दल सविस्तर असा एक नियोजन सभा आयोजित केली आणि ती शांततेने पार पाडली गेली। आणि या सभेमध्ये मोठ्या संख्येने 1 सप्टेंबरच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने आगरी बांधव उपस्थित कसे राहतील या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली। तसेच मोठ्या संख्येने येणाऱ्या समाज बांधवांना त्यांचं बसण्याची जाण्याची व्यवस्था कशी करावी याचं सविस्तर अशी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि 1 सप्टेंबर रोजी आगरी समाजाच्या अखिल भारतीय मेळाव्याला का उपस्थित राहणं गरजेचं आहे याबद्दल समाज बांधवांपर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक साधारण ऑक्टोबर किंवा डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे आणि या विधानसभेमध्ये आगरी समाजाचे अनेक प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेमध्ये सहभाग असणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं जास्तीत जास्त आगरी समाजाचे उमेदवार कशा प्रकारे निवडणुकीला निवडून येतील किंवा समाजाच्या मतं कशा प्रकारे देऊन कुठल्या पक्षाला द्यायची आणि आपले प्रश्न सोडून घ्यायची याबद्दल सविस्तर अशी चर्चा होणार आहे। विशेष करून ठाणे, रायगड, मुंबई आणि नाशिक या परिसरामध्ये आगरी समाज राहतो आणि यांच्या जागा जमिनी आहे आणि या जागा जमिनी सिडकोनं MIDC महाराष्ट्र सरकारनं सिडकोसाठी शेतसाठी MIDC साठी एक्वायर केलेले आहेत आणि त्यांचे नागरीकरण मोठ्या संख्येने झालेले आहेत आणि त्यामुळे या आगरी समाजाच्या मोठ्या समस्या आहेत। आगरी समाजाच्या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे, इथे होणारी शेती उद्ध्वस्त होत आहे, नवीन मोठमोठी प्रकल्प या ठिकाणी राबवले जात आहेत आणि त्या प्रकल्पामध्ये भारतातील लोंढा, महाराष्ट्रातील लोंढा हा ठाणे आणि मुंबईकडे रायगडकडे येतो आहे आणि त्यामुळे येथील लोकांच्या जागा जमिनी सरकार एक्वायर करते आणि इथल्या लोकांना भूमिहीन करते आहे आणि त्यामुळे आगरी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्यांवर सरकारवर दबाव टाकण्यासाठी आगरी समाजाचा अखिल भारतीय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या मेळाव्यासाठी आगरी समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कुठल्याही पक्षामध्ये, मग या स्थानिक पक्षामध्ये शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, BJP असो, वंचित असो किंवा RPI असो, ज्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या त्या पक्षामध्ये आपली उमेदवार, आपली माणसं उभी करावीत, निवडून आणावीत आणि सरकारला आपल्या प्रश्नांना सरकारपुढे आपल्या प्रश्नांची गाऱ्हाणी न्यावी आणि ते प्रश्न सुटावेत यासाठी या मेळाव्याचं प्रयोजन आहे। आणि या मेळाव्याला आगरी बांधवांनी, आगरी नेत्यांनी, पुढाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केलेला आहे आणि त्यांचे सहकारी सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, लोकांचे प्रश्न ऐकतील आणि ते प्रश्न घेऊन
अखिल आगरी परिषदेमध्ये समाज बांधवांना योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजाला विनंती करतो आहे, समाज बांधवांना आपल्यातील असलेले सर्व मतभेद विसरून आपली गुणवत्ता या ठिकाणी व्यक्त करा. या मेळाव्यासाठी लोकांना जाण्यास प्रवृत्त करा. महिला असोत, विद्यार्थी असोत किंवा वयोवृद्ध माणसं असो, आगरी समाजाने आपली एकी दाखवणं गरजेचं आहे. आपण एकी दाखवली नाही तर या ठिकाणी आपल्याला विस्थापित व्हावं लागणार आहे. म्हणून समाजातील सर्व मंडळीने आपसातील मतभेद विसरून आपण समाज बांधव आहोत. आपलं अस्तित्व या परिसरामध्ये टिकलं पाहिजे आणि त्यासाठी उपस्थित राहावं. तसं आवाहन या ठिकाणी दशरथ पाटील यांनी केलेलं आहे आणि दशरथ पाटील यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा आणि 1 तारखेला 1 सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येनं जास्ती येते उपस्थित राहून सहकार्य करावी असे व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो. याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.